मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। जे कोणी वर रिव्हॉल्वर फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढे बघणार नाही। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर सध्या राज्यभरात चर्चा आहे। देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमध्ये खंडणीसह विविध प्रकारचे गुन्हे समोर आले आहेत। अशात उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत। अजित पवार यांनी आज सकाळी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी खंडणी मागण्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। त्याचबरोबर रिव्हॉल्वर घेऊन फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे। त्याच प्रकारे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले। ते म्हणाले, बीड सध्या सातत्याने चर्चेत आहेत। अफवावर कोणी विश्वास ठेवू नये। जिथे काही तथ्य असेल तिथे कारवाई करणार आहे। त्याचबरोबर विकास कामे करत असताना कोणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये। जर असले प्रकार माझ्या कानावर आले तर मी मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही। यासाठी मी टोकाची भूमिका घेणार आहे। मी इथले अधिकारीही पाहणार आहे। इथे काही अधिकारी बऱ्याच वर्षापासून आहेत, त्यामध्ये मी लक्ष घालणार आहे। असे करत असताना मी कोणताही भेदभाव करणार नाही। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधील रिव्हॉल्वरने हवेत गोळीबार करणारे आणि कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरणाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। यावरही अजित पवार यांनी यावेळी भाष्य केले। ते म्हणाले, आपण पाहतो टीव्हीवर कधी कधी दाखवले जाते की कोणी रिव्हॉल्वरने हवेत गोळीबार करते, कोणी कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरते। मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे, जो कोणी असले प्रकार करेल त्याच्या रिव्हॉल्वर परवाना रद्द करावा। रिव्हॉल्वर हे तुमच्या संरक्षणासाठी आहे, त्यामुळे तुम्ही जे रील वगैरे बनवता ते मी खपून घेणार नाही। तर हे होते मित्रांनो बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुन्हेगारांना चेतावणी दिल्याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।